रत्नागिरीतून आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। रवींद्र, आपण पाहिलंय कोकणातली निवडणूक ही एक वेगळ्या पातळीवर सध्या गेलेली आहे। महायुतीत मोठी फूट पडल्याचं पाहायला मिळतंय। महायुती विरुद्ध महायुती अशीच लढत आहे, त्यामुळे काय सध्या रत्नागिरीतलं चित्र आहे? प्रणिता, जर आपण बघितलं तर रत्नागिरीमध्ये 7 नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरुवात झालेली आहे। रत्नागिरीमध्ये व्हेरी इंटरेस्टिंग आपण जर निवडणुका बघितल्या तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असं झालेलं आहे की 2 जे माजी आमदार आहेत ते या नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत। चिपळूणमध्ये जर आपण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे 2 टर्म आमदार राहिलेले आहेत रमेश कदम हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात महाविकास आघाडीकडून लढताना आपल्याला पाहायला मिळतंय। काही दिवसांपूर्वीच या चिपळूणमध्ये महाविकास आघाडीमधले जे उबाटा पक्ष आहे, जेथे भास्करराव जाधव नेते आहेत, यांच्या पक्षामध्ये फूट पडली होती आणि ते आता रमेशराव कदमांचा प्रचार करतायत। अर्थातच शरद पवार राष्ट्रवादीचा प्रचार करतात, मात्र त्यांच्या विरोधी असलेले उबाटाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा आपला नगराध्यक्ष उभा केलेला आहे। ही महाविकास आघाडीची फूट इथं पाहायला मिळते। आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर राजापूरमध्ये हुस्नबानू खलपे जे आहेत महिला आहेत, ह्या माजी आमदार काँग्रेसच्या आहेत, या सुद्धा 2 टर्म आमदार राहिलेल्या आहेत त्या ठिकाणी आणि त्या सुद्धा त्या महाविकास आघाडीतून लढतायत। आणि जिथं स्थानिक आमदार आहेत किरण सामंत यांच्या विरोधातली ती प्रतिष्ठेची लढाई म्हणता येईल। अशा एकूण 7 नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होतोय। आणि तळ कोकणात जर आपण बघितलं तर तळ कोकणामध्ये एकूण 4 नगर परिषद नगरपालिकाच्या निवडणुका आहे। इथे व्हेरी इंटरेस्टिंग म्हणजे 2 भावांमधली प्रतिष्ठेची ही लढाई आहे, राणे विरुद्ध राणे। जर स्थानिक आमदार जे निलेश राणे असतील, नितेश राणे असतील, यांच्यामधली जी महायुतीतली फूट आहे ही आता प्रत्यक्षात सगळ्यांनाच बघायला मिळालेली आहे। काही दिवसांपूर्वी निलेश राणे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही प्रकरण उघडीस आणली होती त्या संदर्भात वातावरण आहे। अगदी रवींद्र, पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येणारच आहे। मतदारांचा कसा प्रतिसाद आहे तेही तुम्ही थोड्या वेळात मतदान केंद्रावर जाऊन अपडेट आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतात।